नोटरीवर जर तुम्ही घटस्फोट केलेला असेल तर तो पूर्णतः बेकायदेशीर आहे. तर तुमचा विवाह तुटलेला नाही, घटस्फोट झालेला नाही, त्यामुळे तुमचे दुसरे लग्न हे बेकायदेशीर ठरते आणि कायद्याने ते बेकायदेशीरच कायमशीर राहते. थोडा दिवस झाले, काही दिवस झाले, माहिती नव्हतं असं म्हटल्यामुळे तुम्हाला त्याचा डिफेन्स सापडत नाही. बेकायदेशीर गोष्ट ही बेकायदेशीरच राहते. त्यामुळे मित्रांनो, जर तुमचा विवाह नोटरीवर झालेला असेल, घटस्फोट जर तुमचा नोटरीवर झालेला असेल तर तो विवाह न्यायालयातूनच करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही केलेला तो नोटरीचा कागद हा जेलमध्येच पाठवेल एक दिवशी नोटरीला. पण आता बाकीत जाऊ द्या. पण मित्रांनो, अशा प्रकारे कृपया नोटरीवर घटस्फोट करू नका. नोटरीवर केलेला घटस्फोट हा पूर्णतः बेकायदेशीर आहे, याची मात्र आपण नोंद घ्या.